कशा करतोस आदित्य? हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. सो आपण रिसेंटली ना नागपूर दौरा केला आणि एर्टिगा गाडी घेऊन गेलो होतो ना. सो एर्टिगा गाडीचा काय झालं, त्याचा जो कंपनी फिटेड ज्या हेडलाईट आहेत, हेडलाईट बल्ब ते तेवढे खास नाही आहेत. खास नसल्यामुळे मग काय होतं, नाईट ड्राईव्हला आहे ना, ज्या दुसऱ्या गाड्या आहेत त्यांच्या हाय बीममध्ये व्हाईटवाले वगैरे, त्याच्यामध्ये ना इथे ऑलमोस्ट काहीच दिसत नाही, एकदम डीप होऊन जातं. त्याच्यामुळे तो एक प्रॉब्लेम होतो. सो माझा विचार चाललेला आहे की ना आपल्या प्राईस पॉकेटमध्ये जर ना त्याचे अपग्रेड होत असेल तर करून घेऊया अपग्रेड. तर त्याची शोधाशोध करायची आहे ना, सुरुवात झाली आहे. तर मी शोधाशोध करणार आहे. ओके, तर बघूया. तुम्हाला पण जर माहिती असेल ना, कारण मला त्याच्याबद्दल आहे ना आयडिया नाही की 120 वॅटमध्ये कसा भेटेल, 240 वॅटमध्ये कसा भेटेल, आणि त्याचा लोड पण नाही आला पाहिजे. म्हणजे बोलतात ना की गाडी जळते किंवा हीट होते. सो LED तेवढा हीट नाही होत, तेवढा गरम नाही होत, पण तसं नाही व्हायला पाहिजे. ह्या गोष्टींची पण काळजी घ्यायला पाहिजे. कपलर टू कपलरच काम करायचं, ते पण बघायचं. आणि प्रायझिंग वगैरे पण आपल्या बजेटमध्ये पाहिजे, ते पण बघू. ओके, सो माझ्यासोबत कंटिन्यू राहा. मी तुम्हाला अपडेट करतच जाईल की मी कोणत्या कोणत्या दुकानात गेलो आहे. आता कांजूर मार्गला मी जिथे राहतो ना, इथे जवळपास नाही आहे. मी वॅगनारचं केलं होतं ते वाशीला, पण आता वाशीला जाणं तेवढं पॉसिबल नाही. इकडं पवईला दुकान आहे, त्याच्यानंतर विक्रोळीला पण नाही आहे तेवढं, पण पवईला आहे. तर मग पवईला जाईल, नाही तर मग ठाणा एक ऑप्शन आहे. काल मी ऑफिसवरून येतानाच बघितलं होतं ऐरोलीजवळ, तर तिथं प्रायझिंग काढले एका दुकानात. तिथे ॲक्च्युली 2-3 होती, पण 2 दुकानं बंदच होती. एक दुकानात तर नव्हताच माणूस, आणि एक दुकान बंद होतं, आणि एका दुकानात होतं तर त्यांनी मला दिली होती प्रायझिंग. सो ते प्रायझिंगचं आता कम्पेअर करूया पवईला वगैरे जाऊन. शक्य झालं तर मी ठाण्याला पण जाईल आणि मग बघू, कम्पेअर करू, आणि जर असं योग्य वाटलं वगैरे तर करून घेऊ. ॲक्च्युली 2-3 गोष्टी करायच्या आहेत. तो जो म्युझिक सिस्टम आहे ना, म्हणजे स्क्रीन, ती पण मला डिजिटल करायला, कारण त्याची सवय लागली. आपल्या टियागो EVमध्ये ते डिजिटलच आहे. अँड्रॉईड अँड ऑटो, आपला आयफोन, ॲपल प्ले हे चालतं, त्यामुळे ते सोयीस्कर होतं. मॅपिंग वगैरे हे ते सगळे खूप इझी पडतं. पण याच्यामध्ये ना ह्या 2Dमध्ये ना नॉन डिजिटल आहे, तर फक्त FM वगैरे चालतो, आणि बाकी सगळं आपल्याला फोन लावून मग त्याच्यावरतीच मिळतं. साने ते झोपेतून उठला आणि आता तर नाश्ता करणार आहे. बस एकदम झोपेतनं उठला होता. ओके, साधा पटापट आवरून घेऊया आणि जाऊन येऊया. बघूया, असंच फिरून वगैरे बघूया. जास्त गोष्टीमुळे प्रायझिंग पण भेटेल, कळेल पण प्रायझिंगमध्ये की डिफरन्स वगैरे काय होतो तो. हॅलो, सो तयार झालो, आणि आत्ता आहे ना पवईला मी बघितले 2 शॉप. सो तिकडे जाऊ, आधी आपली लिफ्ट पण. ओके, सो 2 शॉप बघितले पवई साईडला. आता तिकडे बघूया. चल, लेफ्टमध्ये आपला आहे P2ला. गाडी घेऊन जाणार मी EV20, कारण ती घेऊन गेलो ना तर बेनिफिट हा आहे की जास्त फिरलो तरी आपल्याला हे नाही. एर्टिगा घेऊन जाणार आहे, मग पुढे जिथं फायनलाइज होईल ना तिथे एर्टिगा घेईल. ओके, हां, म्हणजे त्या शॉपला डायरेक्ट एर्टिगा घेऊन जाईल. आणि आणखीन एक आपले जे न्यूज चॅनल आहे, ॲक्च्युली इंडिया पाकिस्तान वॉर वगैरे चालू आहे, पण आपले न्यूज चॅनल आहेत ना, यांनी एक बोलतात ना TRPच्या नादामध्ये पूर्ण जगाच्या समोर हसवलं आहे आपल्याला. काय पण न्यूज देतात आहेत, जी गोष्ट घडत नाही आहे ते TRPच्या नावाने इंडिया घुसली पाकिस्तानमध्ये. म्हणजे त्याच्याने प्रेशर उलट PM वरतीच येणार, इंटरनॅशनल लेवलवरती, या अशा फालतू आणि बोलतात ना बेजबाबदार न्यूज देऊन. ठीक आहे, चला आता आपण आलो आहे गाडीकडे. आपली एर्टिगा तिकडे उभी आहे आणि ही इकडे. अरे हां, याचं हे बंद करतो आणि निघूया. चला, इवन आणखीन एक गोष्ट, हा जो टायर आहे ना, हा वाला, ओके,
हा ह्या टायर पंक्चर आहे असं वाटतं, कारण मी ना ही तिसरी वेळ आहे हवा भरले पण ती कमी कमी होत चालले. ठीक आहे, आज दाखवतो ते पण, म्हणजे ते पण काम होऊन जाईल आपलं. बंद करून रेडिओला की त्याची कुठेतरी पंक्चर असेल. सो एक पवईला जो शॉप आहे ते हार्डली 2.6 किलोमीटर 10 मिनटं दाखवतात आहेत. मग बोललो की पटकन जाऊन येऊया तिकडे आणि प्राइसिंग काढून घेऊया की काय होतात. आणि हे पंक्चर पण दाखवायचं आहे ना, सारखा आवाज करतोय. पंक्चर असेलच डेफिनेटली, बघूया. सो बघूया. आणि आपली SOC पण आहे ना आता याची 125 वॅट पर किलोमीटर झाले. ओके, 1002 पहिली ट्रिप चालले. टोटल गाडी चालली 20,000, ऑलमोस्ट 500, 20,500 चालले. हां, 20,403 आहे, होईल ते आता आठवडाभरात 20,500. लगेच पटापट आता निघूया इकडून. सो इकडे पण आहे ना रिडेव्हलपमेंट सुरू झालेलं आहे आता. ओके, सो अगोदर ही जागा 2-2-3-3 आवाज सारखं येते. 2-2-3-3 डेव्हलपरचे बोर्ड लावले होते. नंतर मुंबई पोलीसचं पण बोर्ड लावलेलं. जॉली बोर्डची जागा पहिली सांगितली जायची. चला आता आपला सिग्नल सुटेल. हॅलो फ्रेंड्स, आता मी आहे ना इकडं 4 व्हील आहे ना इथे विचारलं. इथे एक शॉप आहे. तर IMAX आता आपल्या EVमध्ये सध्या IMAXच लागले. त्याचा पण प्रो चांगला आहे. 42,000मध्ये येतो. आणि एक इग्नाईट नावाची कंपनी आहे. इग्नाईटचा पण त्यांनी सांगितलं 5,000 पर्यंत सांगितले त्यांनी एकाचे. तर 2 याचे नाही 6,500 सांगितलं. तर 2 याचे मिळून 12,000च्या आसपास होतात ते. आणि मला तर प्लेयर पण बघायचा होता ना, तर बोललो की प्लेयर पण बघूया. सो आता इकडे एक शॉप आहे, तिथे बघूया विचारून की तिकडे काय आहे. मला वाटतं इकडे 2च आहेत हे शॉप. या साईडला एवढे नाही. डोंबिवलीला तर खूप होते. लेट्स सी. कार्ट रायडर म्हणून एक आहे, तिथे बघूया आता. बाजूला एक दुकान होतं ना, तिथे गेलो आणि तिथे प्राइसिंग काढली. तिथे थोडी जास्त होती, याच्याकडे कमी आहे. 4 व्हील म्हणून आहे ना याच्याकडे. तर इथं एक ऑप्शन आहे. यार इकडे एवढी खरंच नाही ना, एवढी दुकानं नाही आहेत यार इकडे. चल बघूया, लेट्स सी आणखीन कुठे दुकान भेटेल ना. सो अजून बघतो मी आणि मग तसं प्लॅन आउट करूया. ओके, आत्ता इथून निघून हे बघा, हे 4 व्हील आहे ना, याच्याकडे तरी ऑप्शन आहे. रात्री आलो तर ॲटलिस्ट बोलतात ना की लाईटचा थ्रो तरी वगैरे कळेल. ओके, हॅलो फ्रेंड्स, मी आता आलो घरी. गाडी पण लावली ही आपली पार्किंगला. आणि ॲक्च्युली याच्यामध्ये ना तेच हे करायचं होतं. ह्या 2 गोष्टी आहेत ना. एक मिनिट, चावी ठेवून देतो. बाकी सगळं ओके, म्हणजे त्याची काही गरज नाही आहे. मला प्लेयर आणि हेडलाईटचा थ्रो नाही भेटला मला तेवढा. हवाही तेवढा. फॉग लाईट पाहिजे तशाच ठेवेल, पण हेडलाईटचा विचार चालला आहे. तेच हेडलाईटसाठी आता एकच ऑप्शन आहे. आपल्या याला गेलो ना वाशीला, तिथे लागोपाठ 15-20 दुकानं आहेत. कारण इथे तो 4 व्हीलवाला होता, पण मग त्याच्याकडे प्लेयर नव्हता. म्हणजे मग एक काम करेल एक काम नाही करणार असं होईल. आणि तिकडे भरपूर ऑप्शन आहेत, मल्टिपल. त्याच्यामुळे विचार चालला आहे की वाशीला जाऊ. चला बघूया. दुपारहून निघालो ना, म्हणजे आता दुपार झालेच ऑलमोस्ट. दुपारी जर निघालो ना वाशीला तर मग लवकर पोचेल. आणि तिथे बघूया दुपारीच की रेट तिकडे आहे ना थोडे कमी भेटेल. कारण ते पूर्ण आहे ना लागोपाठ आहेत ना बाजूबाजूला दुकानं. इथं 1-2 दुकानं आहे, त्याच्यामुळे हे यांचं मार्जिन काढण्यासाठी वगैरे नाही का पुढं हे चालतं. एकदा तिकडे जाऊन बघूया. हॅलो फ्रेंड्स, ॲक्च्युली तेच आहे हेडलाईट हे करायचे ना. सो ही लो बीम आहे आणि लो बीममध्ये ना एवढा प्रकाश येतो असा. ओके, प्रॉब्लेम हा आहे
लो बीमचा. एक मिनटं. हे बघा आता मी आहे ना याची फॉग बंद केली. ओके, ही फॉग चालू केली. आता ही फॉग बंद केली. इथं वाटतं की चांगला येतोय हे आणि ही हाय बीम आहे. पण हायवेला आहे ना ते एवढा हे येत नव्हता. म्हणजे याचा आहे ना लो बीम आहे ना त्यालाच सानिध्य त्याला नको टच करू. जसं लो बीम आहे ना मला वाटतं त्यालाच आपण अपग्रेड करू शकतो. हाय बीम ची गरज नाही आहे असं वाटतंय. एक मिनटं. आता हाय बीम वरती घेतले मी. ओके, आणि हाय बीम वरती ओके, म्हणजे ही अजून जळाली नाही आहे हिची ना. दोन्ही चालू केल्यात. दोन्ही चालू केल्यावरती ही हाय बीम झाली. ओके, मला माहिती नाही नाईटला कसं आहे. एकदा एक हे मारून येऊन बघूया, राऊंड मारून येऊन बघूया. तर मी काय केलं, एक राऊंड मारला आणि हो प्रॅक्टिकली मला वाटतं हाय बीममध्ये पण आहे ना वरच्या अप्पर डेकवरती गेलो ना, अप्पर डेकला लाईट कमी आहे. म्हणजे इथं कशी लाईट आहे तशी तिकडे लाईट नाही आहे. आणि त्याच्यातनं जाणवलं समोरची एखादी गाडी आली ना तर मग विजिबिलिटी एकदम ऑलमोस्ट नाईस होते. तर मला वाटतंय की LED वरती आपण अपग्रेड करायला पाहिजे, करावंच लागेल. ओके, काय करूया, त्याचे फॉग लाईट आहे ना हेच ठेवायचे, हेच ठेवूया. इथे ना लो बीम आणि हाय बीम इथे चेंज करतो. आता या टियागो EV मध्ये आहे ना ते सर्व्हिस सेंटरमधूनच मी IMAX टाकले, त्या लोकांनी टाकून दिले. आता याच्यामध्ये मला विचार चाललेला वाशीला गेलो, पण वाशीला गेलो ना मग काय होईल, तिथे लय आयटम आहेत ॲक्सेसरीजचे. म्हणजे आता मला असं वाटतं की ते पायोनियरचं मी करू का चेंज होऊ. हा कंपनी फिटेड आहे तर चेंज करू की नको करू असं. चला विचार करतो अजून.